ओके. तर हा जो स्मॉलेस्ट एलिमेंट असतो, तो आपण काय करतो प्रत्येक रो मधून त्या रो मधून तो सबट्रॅक्ट करतो. सो 11 - 8 इज 3. देन अगेन 17 - 8 इज 9. देन 8 - 8 इज 0. 16 - 8 is 8 and 20 - 8 is 12. Okay. So similarly we can subtract in second row. तो पहा सेकंड रो मध्ये 9, 7, 12, 6 आणि 15 असे 5 एलिमेंट्स आहेत. तर यामधून आपण एक असा एलिमेंट चूज करणार की तो त्या रो मधला सर्वात स्मॉलेस्ट एलिमेंट असला पाहिजे. तर यामध्ये स्मॉलेस्ट एलिमेंट आहे 6. तर आपण 6 ला काय करणार? त्या रो मधल्या प्रत्येक एलिमेंट मधून सबट्रॅक्ट करणार. सो 9 - 6 इज 3, 7 - 6 इज 1, 12 - 6 इज 6 and 6 - 6 0 and 15 - 6 is 9. सो इन दिस वे पहा हा रो आपण आपल्याला मिळाला. सिमिलरली आपण काय करणार? रो सी साठी ऑपरेशन करणार, रो डी साठी ऑपरेशन करणार आणि रो ई साठी ऑपरेशन करणार. समजलं इथपर्यंत? ओके. येस सर. हा Yes, हा sir. झाला आपला फॉर रो साठी ऑपरेशन. आता आपण काय करतो? हा झाला पूर्ण टेबल फॉर रो साठी. आता या टेबलवरून काय करतो आपण? फॉर कॉलम साठी ऑपरेशन करत असतो. ओके. तर पहा आता आपण या टेबलवरून या टेबलसाठी ऑपरेशन करू फॉर कॉलम साठी. ओके. तर पहा यामध्ये पहा मी हा फर्स्ट वाला कॉलम सिलेक्ट केला. तर या फर्स्ट वाला कॉलम मध्ये फर्स्ट वाला कॉलम सिलेक्ट केला तर यामध्ये स्मॉलेस्ट एलिमेंट आहे 1. तर हा एलिमेंट मी या प्रत्येक नंबर मधून काय करतो? सबट्रॅक्ट करतो. सो 3 - 1 इज 2. देन अगेन 3 - 1 इज 2. 1 - 1 इज 0. 4 - 1 इज 3. अगेन 4 - 1 इज 3. ओके. हा झाला आपला फर्स्ट कॉलम. नंतर काय करणार मी? सिमिलरली सेकंड कॉलम साठी पण तीच प्रोसेस करणार. ओके. आता पहा सेकंड कॉलम साठी पण मी तीच प्रोसेस करणार. एक स्मॉलेस्ट एलिमेंट चूज करणार 0. तर पहा आता या कॉलम मध्ये स्मॉलेस्ट नंबर काय आहे? 0 आहे. आता 0 आपण हा कुठल्याही नंबर मधून सबट्रॅक्ट केला तर ॲज इट इज तोच कॉलम मिळेल आपल्याला. ओके. त्यानंतर पहा थर्ड कॉलम मध्ये पण पहा 0 आहे म्हणजे स्मॉलेस्ट एलिमेंट इथे 0 आहे. आता हा 0 मी कुठल्याही नंबर मधून सबट्रॅक्ट केला तर ॲज इट इज आपल्याला काय मिळेल? हेच कॉलम मिळेल. पुन्हा फोर्थ कॉलम मध्ये पण 0 आहे. मग तो एलिमेंट जर आपण बाकीच्या त्या कॉलम मधल्या एलिमेंट मधून सबट्रॅक्ट केला तर ॲज इट इज तोच कॉलम मिळेल आपल्याला. आणि इथे पहा या कॉलम मध्ये स्मॉलेस्ट नंबर आहे 4. सो हा 4 मी प्रत्येक एलिमेंट मधून काय करतो? सबट्रॅक्ट करतो. तर आपल्याला हा वाला मिळेल कॉलम. ओके. ठीक आहे. आता पहा फॉर कॉलमचं ऑपरेशन समजलं का सर्वांना? येस हॅलो, सर. हॅलो. Yes, sir. हा जिथे नाही समजलं ते जागेवर डायरेक्ट विचारत चला. हे पहा आता या कॉलम मध्ये पहा आपण आता हंगेरियन मेथडची प्रोसेस काय आहे? जेव्हा फॉर रो आणि फॉर कॉलम च्या प्रोसेस आपण रो साठी पण करतो आणि कॉलम साठी पण करतो. तेव्हा आपण काय करतो? असाइन चेक करतो. म्हणजे नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ असाइन आहेत का ते आपण चेक करत असतो. तर आपण काय करणार? पहिले असा एक रो सिलेक्ट करणार. त्यामध्ये मिनिमम 0 असले पाहिजे. आता पहा या रो मध्ये पहा एक 0 आहे. नंतर बी मध्ये पण किती? एकच आहे. सी मध्ये 2 आहेत. म्हणजे हा तर आपण डिस्कार्ड झाला इथे. कारण याच्यापेक्षा कमी झिरोज वरच्या 2 रो मध्ये आहेत. नंतर डी मध्ये पण एक 0 आहे आणि ई मध्ये पण एक 0 आहे. तर आपण काय करणार? बाय प्रोसेस फर्स्ट रो सिलेक्ट करणार मी. फर्स्ट रो मध्ये पहा एक 0 आहे. एकच 0 आहे म्हणजे ऑब्व्हियसली मी याला असाइन करणार. आता हंगेरियन मेथडची प्रोसेस काय आहे? जर आपण एका जागी असाइन दिलं तर त्या रो मध्ये आणि त्या कॉलम मध्ये पुन्हा असाइन करता येत नाही. आता सपोज मी जर याला असाइन केलं तर हा वाला काय होईल? हा वाला डिस्कार्ड होईल. म्हणजे ह्याला आपण अशी व्हर्टिकल लाईन ड्रॉ करू शकतो. ओके. आता त्यानंतर पहा सेकंड रो मध्ये पहा एकच 0 आहे आणि एक आहे म्हणजे ऑब्व्हियसली मी याला असाइन करणार. आता जर मी याला असाइन करत आहे तर याला मला डिस्कार्ड करावं लागेल. कारण प्रोसेस काय आहे? एका रो मध्ये एकच 0 पाहिजे आणि तो पण असाइन झालेला हवा. तर याला मी काय करणार? व्हर्टिकल लाईन ड्रॉ करणार. पुन्हा पहा थर्ड रो मध्ये पहा 2 0 आहेत. तर सपोज जर मी याला असाइन दिलं तर याला काय मला डिस्कार्ड करावं लागेल आणि जर मी याला डिस्कार्ड करत आहे तर अशी मला इथून एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करावं लागेल. ओके. पहा आता लास्ट रो मध्ये पहा एकच 0 आहे. एकच आहे म्हणजे त्याला मी
ऑब्व्हियसली त्यालाच असाइन करणार. ठीक आहे. आता पहा, नंबर ऑफ रोज किती आहे? 5 आहेत आणि नंबर ऑफ असाइन मोजा किती आहेत ते? पहा 1, 2, 3, 4. देअर आर 4 असाइन्स अँड 5 रोज. म्हणजे काय झालं? नंबर ऑफ लाईन्स इज नॉट इक्वल्स टू दॅट ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. जेव्हा हे प्रोसेस येते, की नंबर ऑफ लाईन्स इज नॉट इक्वल्स टू ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स येते, तेव्हा आपल्याला काय करावं लागते? तेव्हा आपल्याला नेक्स्ट स्टेपकडे जावं लागते. म्हणजे जेव्हा टेबलची ऑर्डर आणि असाइन ह्या दोन्ही इक्वल झाले नाहीत, तर आपण काय करतो? नेक्स्ट स्टेपकडे जातो. नेक्स्ट स्टेप म्हणजे काय करतो आपण? आता जे एलिमेंट अनकवर्ड आहेत, अनकवर्ड म्हणजे काय? जे एलिमेंट झाकल्या गेले नाही आहेत. पहा, अनकवर्ड एलिमेंट कोणते आहेत? 2, 9, 2, 1, 8, 5, 5, अगेन 8, 3. हे कसे आहेत? अनकवर्ड एलिमेंट आहे. तर नेक्स्ट स्टेप मध्ये काय करतो आपण? अनकवर्ड हॅलो, येस. आपण जेव्हा कोणताही समजा 1-0 असाइन करत आहे, तर तेव्हा आपण एक रो पण ती रो आणि तो कॉलम डिस्कार्ड करतो ना? हां, येस. पहा, हां, तर मग आपण डिस्कार्ड कधी करतो आपण? सपोज आपण पहिल्या रो मधला सपोज आता मी या सी ला असाइन करतोय. तर त्या रो मध्ये चेक करायचं, की दुसरा 0 आहे का? जर त्या रो मध्ये दुसरा 0 असेल, तर त्या रोला पूर्ण डिस्कार्ड करतो आपण. आता पहा, या कॉलम मध्ये दुसरा 0 आहे का याला सोडून? नाही. नाहीये, म्हणजे याला आपण डिस्कार्ड करणार नाही. जर दोन्ही रो मध्ये आणि दोन्ही कॉलम मध्ये जर 0 असेल, तर आपण त्याला डिस्कार्ड करत असतो. ठीक आहे सर. समजत आहे का तुम्हाला? पहा, इथे पण पहा. इथे एक 0 आपण असाइन केलाय. ओके. आणि इथे 0 होता म्हणून आपण या कॉलमला काय करताय? डिस्कार्ड करताय. जर सपोज इथे पण एक 0 असता, तर आपण या रोला सुद्धा डिस्कार्ड करू शकलो असतो. समजलं का तुम्हाला? हो सर. ओके. हो सर. अनकवर्ड एलिमेंट म्हणजे काय? हे 2, 9, 2, 1, 8, 5 हे अनकवर्ड एलिमेंट आहेत. तर आपण असा एक स्मॉलेस्ट नंबर चूज करणार, जो की अनकवर्ड असला पाहिजे आणि तो एलिमेंट प्रत्येक अनकवर्ड एलिमेंट मधून सबट्रॅक्ट करणार आणि जिथे-जिथे इंटरसेक्शन होतंय, तिथे-तिथे तो एलिमेंट मी काय करणार? ॲड करणार. आता सपोज पहा, हा जो 1 आहे ना, हा अनकवर्ड एलिमेंट आहे. हा 1, हा वाला 1. ओके. तर हा वाला 1 मी अनकवर्ड आहे आणि स्मॉलेस्ट आहे. तर हा वाला एलिमेंट मी इथून सबट्रॅक्ट करणार, इथून सबट्रॅक्ट करणार, इथून सबट्रॅक्ट करणार, इथून सबट्रॅक्ट करणार, इथून करणार, इथून सबट्रॅक्ट करणार, इथून पण सबट्रॅक्ट करणार आणि इथे ॲड करणार. काय इथे ॲड करणार? कारण इथे काय होतंय? इंटरसेक्शन होत आहे. इथे पण ॲड करणार, कारण इथे इंटरसेक्शन होत आहे. इथे सुद्धा ॲड करावं लागेल आणि इथे सुद्धा ॲड करावं लागेल. ओके, समजलं का इथपर्यंत? येस सर. तर आता पहा, इथे जे आपण ऑपरेशन केलंय ते इथे थेअरीमध्ये लिहिलेलं आहे. आता पहा, सपोज इथे काय आहे? 3 आहे. तर जर मी इथे हा अनकवर्ड एलिमेंट ॲड केला, तर इथे काय होईल? 4 होईल. पहा, इथे झाला 4. ओके. त्यानंतर पहा, इथे 0 होता 4th कॉलममध्ये. जेव्हा मी तिथे अनकवर्ड एलिमेंट इथे ॲड केला, तर इथे काय होईल? 1 झाला इथे. ओके. त्यानंतर पहा, इथे 2 होता, तर इथे 3 झाला असेल. ओके. आणि जो अनकवर्ड एलिमेंट होता इथे 2. आता या 2 मधून मी हा 1 सबट्रॅक्ट केला होता, तर इथे काय झालं? 1 झालं. ओके. म्हणजे काय करतो इन सेन्स, जे अनकवर्ड एलिमेंट आहेत त्यामधून सबट्रॅक्ट करतो आणि जिथे इंटरसेक्शन होते तिथे तो एलिमेंट आपण ॲड करतो. ओके. तर पहा, आता आपल्याला हे टेबल मिळाला होता. आता या टेबलमध्ये पण आपली ती सेम प्रोसेस राहील. नंबर ऑफ साइन मोजायचं आणि तेवढ्या असाइन मिळतात का आपल्याला ते चेक करायचं. ओके. आता पहा, मी हा फर्स्ट रो सिलेक्ट केला, तर या रो मध्ये पहा एक 0 आहे. सेकंड रो मध्ये पण 2 0 आहेत. थर्ड मध्ये पण एकच 0 2 0 आहेत. फोर्थ मध्ये पण 1 0 आहे आणि फिफ्थ मध्ये पण 1 0 आहे. तर आपली प्रोसेस काय असते? असा एक रो सिलेक्ट करायचा, की त्या रो मध्ये मिनिमम 0 असले पाहिजे. तर पहा, पहिल्याच रो मध्ये पहा आपल्याला 1 0 मिळाला आणि जर एकच 0 असेल, तर ऑब्व्हियसली आपण त्याला असाइन करणार. तर मला सांगा, जर आपण याला असाइन करत असेल, तर याला आपल्याला डिस्कार्ड करावं लागेल. कारण एका रो मध्ये किंवा एका कॉलम मध्ये फक्त एकच असाइन पाहिजे. जर मी याला डिस्कार्ड करत असेल, तर याला आपण व्हर्टिकल लाईन ड्रॉ करावं लागेल. करावं लागेल ना याला व्हर्टिकल लाईन ड्रॉ? येस सर. हां. आता मला सांगा, या रोला मी या रो वरून व्हर्टिकल लाईन ड्रॉ करू शकतो का? नाही. नाही. हां, येस. कारण त्या रो मध्ये दुसरा कुठलाही 0 नाही आहे. ओके. आता त्यानंतर पहा, सी वाला कॉलम सिलेक्ट करा. सी वाला कॉलम मध्ये पहा 2 0 आहेत. नाही, त्याच्या पहिले आपण ई वाला सिलेक्ट करू.
ई मध्ये पहा एकच 0 आहे आणि एक आहे म्हणजे ऑब्व्हियसली आपण त्याला काय करणार त्याला आपण असाइन करणार. आणि जर आपण याला असाइन करत असेल तर याला तर आपल्याला डिस्कार्ड करावं लागेल. कारण बाय दी हंगेरियन मेथड एका रो मध्ये किंवा एका कॉलम मध्ये फक्त आपल्याला एकच असाइन करता येते आणि आपण याला डिस्कार्ड करत आहे म्हणजे हा वाला कॉलम काय करावा लागेल आपल्याला डिस्कार्ड करावं लागेल. एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करावं लागेल. आता त्यानंतर पहा बी मध्ये पहा आता एकच 0 आहे बाकी बी मध्ये तर आपण त्याला असाइन करणार. ठीक आहे ना. आता इथे पहा या बी ला आपण असाइन करत आहे. या कॉलमला तर 0 नाही आहे पण इथे 0 होता आपण त्याला ऑलरेडी डिस्कार्ड केलाय. तर इथून मी व्हर्टिकल लाईन ड्रॉ करू शकतो का? आणि करू शकतो तर का करू शकतो? कोणी सांगू शकते का? असाइन केलं ना. तर पहा एकापेक्षा म्हणजे तो झिरोला डबल असाइन करू शकत नाही म्हणून हा पहा एका रो मध्ये किंवा एका कॉलम मध्ये जर 2 झिरो येत असेल, जर आपण एकाला असाइन करत असेल आणि दुसरा झिरो ऑलरेडी डिस्कार्ड झाला असेल तरी सुद्धा आपल्याला त्या रोला डिस्कार्ड करावंच लागते. ओके. आता पहा एकच रो बाकी आहे सी वाला त्यामध्ये पण 2 झिरो आहेत. तर सपोज मी जर याला असाइन करत असेल तर मला ऑब्व्हियसली याला काय करावं लागेल डिस्कार्ड करावं लागेल. आणि जर मी याला डिस्कार्ड करत असेल तर इथून एक व्हर्टिकल लाईन मला ड्रॉ करावं लागेल. ओके. झाले का पूर्ण रो चेक करून घ्या. झाले ना पूर्ण रो. आता असाइन मोजा किती आहेत ते 1 2 3 4 झाली का ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स इज इक्वल टू ऑर्डर ऑफ असाइन नाही. नाही झाली म्हणजे काय करावं लागेल आपल्याला अनकवर्ड एलिमेंट पैकी सर्वात छोटा एलिमेंट शोधावा लागेल. हा म्हणजे आपल्याला नेक्स्ट प्रोसेस करावं लागेल. नेक्स्ट प्रोसेस कडे जावं लागेल. आता नेक्स्ट प्रोसेस काय आपली नेक्स्ट प्रोसेस आहे पहा हिअर नंबर ऑफ लाईन्स इज नॉट इक्वल टू ऑर्डर ऑफ दॅट मॅट्रिक्स हेन्स द मिनिमम असाइनमेंट इज. म्हणजे पहा या टेबल मध्ये जे अनकवर्ड एलिमेंट आहे त्या अनकवर्ड एलिमेंट मधून एक आपण स्मॉलेस्ट नंबर चूज करणार. तो एलिमेंट पूर्ण अनकवर्ड एलिमेंट मधून सबस्ट्रॅक्ट करणार आणि जिथे जिथे इंटरसेक्शन होतंय तिथे आपण काय करणार तो एलिमेंट ऍड करणार. ओके. पहा इथे आता इथून या टेबल मध्ये पहा अनकवर्ड एलिमेंट आहे एक 5-6 अनकवर्ड एलिमेंट आहे त्यामधून आपण स्मॉलेस्ट एक अनकवर्ड एलिमेंट चूज करणार. सो दिस इज 1 हा मी सिलेक्ट केला स्मॉलेस्ट अनकवर्ड एलिमेंट आणि हा नंबर मी जे अनकवर्ड एलिमेंट आहे तिथून सबस्ट्रॅक्ट करणार आहे आणि जिथे इंटरसेक्शन होतं तिथे ऍड करणार. सो पहा इथे 0 च्या जागी इंटरसेक्शन आहे म्हणजे मी इथे 1 हा ऍड करणार. तर पहा बी च्या जागी इथे 1 येईल. आता हा इथे 1 आला. नंतर पहा इथे 4 ला इंटरसेक्शन आहे म्हणजे इथे 5 येईल. आता सी च्या जागी इथे 5. ओके. या प्रोसेसने तुम्हाला जायचं आहे. आता इथे पहा हा इथे पहा आपण आता हंगेरियन मेथडची प्रोसेस काय आहे असा एक रो सिलेक्ट करायचा की त्यामध्ये मिनिमम 0 असले पाहिजे. आता पहा ए मध्ये किती 2 झिरो आहेत तर आता आपण सध्या सिलेक्ट करणार नाही. बी मध्ये पहा फक्त एकच 0 आहे. एक 0 आहे म्हणजे आपण त्याला ऑब्व्हियसली असाइन करणार. ओके. ठीक आहे. त्यानंतर पहा सी मध्ये पहा 2 0 आहेत. याला आपण राहू देऊ आपण कारण आपला पहिला प्रोसेस काय आहे पहिली प्रोसेस की आपण कुठल्या रो मध्ये फक्त एक 0 आहे ते चेक करणार. पुन्हा पहा डी मध्ये एक 0 आहे. डी मध्ये एक 0 आहे म्हणजे आपण याला ऑब्व्हियसली असाइन करणार. आणि जर मी याला असाइन करत असेल तर याला तर मला डिस्कार्ड करावं लागेल ना. आणि जर मी याला डिस्कार्ड करत असेल तर हा वाला कॉलमला मला एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करावं लागेल. ओके. त्यानंतर पहा ई वाल्या रो मध्ये पण पहा 2 0 आहेत. तर सपोज मी याला असाइन करत आहे आणि जर मी याला असाइन करत आहे तर याला डिस्कार्ड करावं लागेल. आणि जर हा डिस्कार्ड करत असेल तर एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करावं लागेल. त्यानंतर पहा आता कुठला रो राहिला फर्स्ट वाला रो राहिला. फर्स्ट वाल्यामध्ये किती एकच 0 आहे तर मी त्याला असाइन करेल. आता पहा याला मी असाइन करत आहे आणि याला मी ऑलरेडी डिस्कार्ड केला आहे. तर याला पुन्हा डिस्कार्ड करायची गरज आहे का? नाही. पहा कारण त्याच्या खाली एक 0 आहे. म्हणजे हा वाला रो आपल्याला व्हर्टिकल ड्रॉ करावा लागेल. ओके. आणि इथे डिस्कार्ड केलाय आपण ऑलरेडी म्हणजे तुम्ही इथून पण एक व्हर्टिकल ड्रॉ करू शकता. ओके. आता पहा सी वाला एक रो बाकी आहे. सी वाल्या रो मध्ये पहा इथे मी असाइन करतोय एकच बाकी होता ऑब्व्हियसली मी याला असाइन करणार. तर मी याला पण व्हर्टिकल लाईन ड्रॉ करणार आणि याला पण व्हर्टिकल लाईन ड्रॉ करणार.
आता मोजा असाइन किती झाले आहेत ते. असाइन पहा 1 2 3 4 5. देर आर 5 असाइन. ओके. आणि टेबलची ऑर्डर काय आहे? टेबलची ऑर्डर पण किती आहे? 5 आहे. कारण रँक ऑफ मॅट्रिक्स इज इक्वल्स टू काय असते? नंबर ऑफ असाइन. ओके. पहा नंबर ऑफ लाईन इज इक्वल्स टू ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. दोन्ही कशा झाल्या? इक्वल झाल्या. म्हणजे आपला इथे हा प्रॉब्लेम संपला. नंतर काय लिहू आपण इथे? Hence number of lines is equals to order of matrix. Hence minimum assignment is okay. Hence minimum assignment is minimum assignment. आता आपण कसं सिलेक्ट करणार? पहा ए ला पहा. ए ला आपण अलोकेशन कुठे दिले आहे? फर्स्ट कॉलम मध्ये दिला आहे. दिलाय ना फर्स्ट कॉलम मध्ये अलोकेशन. हॅलो 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 आवाज Yes, येते ना? sir. हा पहा हो, याला आपण अलोकेशन कुठे दिले आहे? फर्स्ट कॉलम मध्ये. आता या अलोकेशन साठी इथे म्हणजे अलोकेशन फर्स्ट कॉलमला दिला म्हणजे इथे कुठला नंबर आहे तो पाहावा लागेल आपल्याला. आता पहा याच्या जागी किती आहे? 11. ओके. सो इथे येणार 11. ए इज इक्वल्स टू फर्स्ट कॉलम इज इक्वल्स टू कॉस्ट काय आहे याची? 11. नंतर पहा आता बी चा अलोकेशन कुठे आहे? फोर्थ कॉलमला, सेकंड रो मध्ये फोर्थ कॉलमला. आता बी चा अलोकेशन चेक करा. पहा बी चं काय आहे? सेकंड रो फोर्थ कॉलम मध्ये किती अलोकेशन आहे? 6. तर आपल्याला इथे काय लिहावं लागेल? 6. ओके. सिमिलरली सी चेक करावं लागेल आपल्याला. सी चा अलोकेशन कुठे आहे? थर्ड रो मध्ये, फिफ्थ कॉलम मध्ये. दिस इज सी, थर्ड रो अँड फिफ्थ कॉलम. दिस इज 60. ओके. 16. So this is 16. ओके. सिमिलरली डी आणि ई चं. मग नंतर काय करत असतो आपण? जे आपण अलोकेशन केलेलं आहे त्याची काय करतो आपण? मिनिमम कॉस्ट फाइंड आउट करतो. ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम मध्ये आणि मिनिमम असाइनमेंट प्रॉब्लेम मध्ये आपला टार्गेट एकच आहे, टू फाइंड आउट द मिनिमम कॉस्ट ऑफ द अलोकेशन्स. आता हे आपल्याला अलोकेशन्स मिळाले आहेत तर प्रत्येक अलोकेशनची काय करतो आपण? सम करतो आणि त्यांची जी सम येते तीच असते आपली मिनिमम कॉस्ट. आता यांचे सम करायचे आपण. मिनिमायझेशन ऑफ झेड इज इक्वल्स टू 11 प्लस 6 प्लस 16 प्लस 17 प्लस 10 दॅट मीन्स 60 युनिट. ओके. समजलं का हा प्रॉब्लेम? येस सर. कोणाला अडचण असेल तर विचारून घ्या काही. खूप इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे हा. सेटला पण असा एक प्रॉब्लेम येतो असाइनमेंट प्रॉब्लेम वर. दरवर्षी एक प्रॉब्लेम असतो सेटला पण. ओके. समजलं ना प्रॉब्लेम सर्वांना? हा. Yes, sir. आता इथे आपला हा युनिट एंड झाला आहे. एक पॉइंट बाकी आहे पॅरामेट्रिक लिनियर प्रोग्रामिंग. पण तो मी पहिला युनिट झाला त्यामध्ये सिम्प्लेक्स मेथड आहे तो पहिले घ्यावा लागते आणि त्यानंतर आपण तो पॅरामेट्रिक लिनियर प्रोग्रामिंग घेऊ. तो त्या फ्लो मध्ये तुम्हाला चांगलं समजेल तिथे. इथे आपला हा थर्ड युनिट संपला. जर अजून कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारून घ्या युनिट मध्ये. कुठला मागचा नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड किंवा मॅट्रिक्स मिनिमम मेथड, रो मिनिमम मेथड, कुठली मेथड समजलं नसेल तर विचारून घ्या. सर रो मिनिमा मेथड वर एक एक्झाम्पल घेणार ना सर? रो मिनिमम मेथडच्या या नोट्स मध्ये प्रॉब्लेम नाही आहे, पण मी तुम्हाला एक जनरल प्रॉब्लेम वरून सांगून देतो. पहा रो मिनिमम मेथड मध्ये काय असते? आपल्याला एक टेबल दिलेला असतो सेम असा. सगळ्यांची सेम प्रोसेस आहे. रो मिनिमम मेथड मध्ये पण काय करावं लागेल आपल्याला? पहिले ही असते डिमांड आणि ही असते सप्लाय. ओके. तर पहिले आपल्याला तो चेक करावा लागेल की तो बॅलन्स्ड आहे की अनबॅलन्स्ड आहे. जर बॅलन्स नसेल, अनबॅलन्स असेल तर पहिले आपल्याला त्याला बॅलन्स करावं लागेल आणि त्यानंतर त्याला बॅलन्स करावं लागेल. बॅलन्स करण्यासाठी आपण काय करतो? डमी रो किंवा डमी कॉलम ऍड करतो. ओके. जर बॅलन्स असेल तर आपण सिमिलरली प्रोसेसने जाऊ शकतो. आता रो मिनिमा मेथड पहा. त्या सेंटेन्स मध्ये त्याचा अर्थ आहे रो मिनिमा म्हणजे प्रत्येक रो मधला एक स्मॉलेस्ट नंबर चूज करणार आपण. आता पहा हे O1 हा पहिला रो आहे. यामध्ये एलिमेंट आहे 3, 5, 8, 9, 11. ओके. आता यामध्ये मिनिमम एलिमेंट कुठला आहे? मिनिमा म्हणजे मिनिमम स्मॉलेस्ट एलिमेंट. तर इथे स्मॉलेस्ट एलिमेंट काय आहे? 3 आहे. ओके. तर आपण काय करणार? या 3 साठी नाही का डिमांड आणि सप्लाय चेक करणार. ओके. आता पहा या 3 साठी डिमांड आहे, सॉरी इथे असते डिमांड, हे डिमांड आहे सॉरी, आणि हे आहे सप्लाय म्हणजे अवेलेबल. ओके.
हे डिमांड आहे आणि हे सप्लाय. आता या 3 साठी आपण डिमांड आणि सप्लाय चेक करणार. सपोज हे 3 आपण आहोत. ओके. तर आपण एका शॉपमध्ये गेल्यावर आपण डिमांड करतो की 10 ची, की मला 10 पेन हवे आहेत. पण तो शॉपकीपरकडे अवेलेबल किती आहे? 20 आहेत. म्हणजे तो काय करणार? आपली डिमांड पूर्ण करणार. कारण आपल्याला फक्त 10 हवे आहेत, पण त्यांच्याकडे 20 आहेत. सो इथे काय होईल? आपली डिमांड होईल पूर्ण. ओके. आणि त्याच्याकडे शिल्लक किती प्रोडक्ट्स राहतील अजून? 10 प्रोडक्ट्स त्याच्याकडे 10. शिल्लक राहतील. पहा, इथे आपली डिमांड कंप्लीट झाली, म्हणजे आपण या कॉलमला काय करणार? डिस्कार्ड करणार. ओके. आता सिमिलरली आपण काय करणार? पुन्हा एक टेबल ड्रॉ करणार. हा कॉलम तर आपला डिस्कार्ड झाला. आता आपण पुन्हा एक टेबल ड्रॉ करणार. पुन्हा हाच टेबल मी ड्रॉ झाला. त्यानंतर तिथे पण एक रो सिलेक्ट करणार मी. सपोज मी हा वाला रो सिलेक्ट करतोय. ठीक आहे. आता या वाल्या रो मध्ये पहा, स्मॉलेस्ट एलिमेंट कुठला आहे? ओके. 5. 5 हा स्मॉलेस्ट एलिमेंट आहे. आता 5 ला काय करणार मी? डिमांड आणि सप्लाय चेक करणार. आता पहा, या 5 साठी सप्लाय आहे आपल्याकडे 10 आणि डिमांड कितीची आहे? 50 ची आहे. आता मला सांगा, आपली डिमांड 15 ची आहे आणि सप्लाय फक्त 10 आहे, तर त्याची डिमांड पूर्ण होईल का? होणार नाही. पण आपण काय करणार? इथून आपण 10 प्रोडक्ट्स घेणार. म्हणजे इथे सप्लाय करेल 0 आणि डिमांड कितीने शिल्लक राहील? 5 ने. 5. ओके. आता पहा, इथे सप्लाय पूर्ण झालाय, म्हणजे मी काय करणार? ह्या वाल्या रोला काय करणार? डिस्कार्ड करणार. सेम प्रोसेस पुन्हा इथे पहा, मिनिमम एलिमेंट कुठला आहे? 4 आहे. 4. तर मी या 4 ला सिलेक्ट करणार. आता 4 साठी डिमांड आहे 5 आणि सप्लाय आहे 14. म्हणजे काय होणार? इथे आपली डिमांड पूर्ण होणार. इथे डिमांड पूर्ण होणार आणि इथे सप्लाय किती राहील? 35. 35. ओके. आता पहा, इथे डिमांड पूर्ण झाली, म्हणजे हा कॉलम काय करणार मी? डिस्कार्ड करणार. पुन्हा इथे स्मॉलेस्ट एलिमेंट चूज करायचा, हा 7. याची डिमांड आहे 30, इथे 35 आहेत. तर ऑब्विसली डिमांड पूर्ण होईल आणि इथे सप्लाय मध्ये 5 प्रोडक्ट शिल्लक राहतील. 5 प्रोडक्ट्स. सो दिस कॉलम इज ऑल्सो डिस्कार्ड. पुन्हा इथे मिनिमम पहा, या रो मध्ये एकच एलिमेंट बाकी आहे 10. तोच मिनिमम राहणार आहे. इथे डिमांड चेक करणार, इथे सप्लाय चेक करणार. असं करत लास्ट पर्यंत जायचं. पुन्हा काय करायचं? जे आपण ऑपरेशन्स केले आहेत त्यांची काय करायची? मिनिमम सम करायची. पहा, इथे लास्ट ला आला असेल. हा, इथपर्यंत येतो आपण लास्ट प्रोसेस. याच प्रोसेस पर्यंत, म्हणजे हा तो प्रॉब्लेम नाही आहे, पण याच फॉर्मॅट मध्ये आपल्याला जायचं आहे. पुन्हा जिथे जिथे आपण अलोकेशन दिलाय ते नोट डाऊन करायचे आणि मिनिमम कॉस्ट फाइंड आउट करायची. ओके. त्या टाईपवर मी 2-3 प्रॉब्लेम तुम्हाला सेंड करून देईल. या नोट्स मध्ये नाही आहे का रो मिनिमम मेथडचे प्रॉब्लेम? नाही आहे सर. नाही आहे का? ठीक आहे, ते मी सेपरेट सेंड करून देईन. Yes. सर, लिस्ट हा. कॉस्ट मेथडचं एक एक्झाम्पल सांगा ना. लिस्ट कॉस्ट मेथड. ओके. लिस्ट कॉस्ट मेथड म्हणजे मॅट्रिक्स मिनिमम मेथड. हे पहा, लिस्ट कॉस्ट मेथड आणि मॅट्रिक्स मिनिमम मेथड ह्या दोन्ही मेथड सेम आहेत. ओके. म्हणजे एकच नाव आहे त्याला दोघाला पण. तर आपण यामध्ये काय करतो? टू फाइंड द टोटल कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम बाय युजिंग द लिस्ट कॉस्ट मेथड. ओके. इथे पण पहा, 3 कॉलम्स आहेत, S1, S2, S3. हे 3 ओरिजिन आहेत आणि D1, D2, D3, D4 दिस आर द डेस्टिनेशन. दिस इज सप्लाय अँड दिस इज डिमांड. आता आपल्याला काय करावं लागेल? पहिले चेक करावं लागेल प्रॉब्लेम बॅलन्स टाईप आहे की अनबॅलन्स टाईप आहे. आता या मेथड मध्ये आपण बॅलन्स आणि अनबॅलन्स कसं चेक करतो? समची ऍडिशन करतो आणि डिमांडची ऍडिशन करतो. जर दोघांची ऍडिशन सेम येत असेल तर आपण म्हणतो की दिस इज द बॅलन्स टाईप प्रॉब्लेम. ओके. आता हा प्रॉब्लेम बॅलन्स टाईप आहे, कारण 5 + 8 + 7 + 14 जर केलं तर 34 येते. पुन्हा 7 + 9 + 18 दॅट मीन्स 34. म्हणजे बॅलन्स टाईप प्रॉब्लेम आहे. आता पहा, हे सेम आपण इथे लिहिलं. आता या कॉलम मध्ये पहा, चेक करा. लिस्ट कॉस्ट मेथड म्हणजे पहा, शब्दाचा अर्थ आहे लिस्ट एलिमेंट चूज करायचा. लिस्ट. आता पहा, या टेबल मध्ये लिस्ट एलिमेंट कुठला आहे? 8 पेक्षा लिस्ट अजून कोणता आहे का? नाही.
नाहीये ना. तर पहा आता आपण हा 8 हा लिस्ट चूज करतोय. ओके. आता 8 साठी डिमांड किती आहे 8 आणि सप्लाय किती आहे 18. म्हणजे काय होणार इथे त्याची डिमांड पूर्ण होणार. पहा या 8 साठी आपण या सॉरी पहा या 8 साठी आपण डिमांड आहे 8 म्हणजे याची डिमांड पूर्ण होईल तर इथे डिमांड 0 राहील आणि 18 सप्लाय मधून 8 आपण सबट्रॅक्ट करू तर इथे 10 राहतील. ओके. तर सपोज ह्याला मी डिस्कार्ड केलं. येस. त्यानंतर पहा अजून लिस्ट एलिमेंट कुठला आहे पहा त्यानंतर लिस्ट आहे 10. 10. ओके. तर 10 साठी डिमांड आणि सप्लाय चेक करा. 10 साठी पहा सप्लाय 7 आहे आणि डिमांड 14 आहे. डिमांड पूर्ण होणार नाही पण सप्लाय पूर्ण होईल. ठीक आहे ना. सप्लाय 0 होईल आणि डिमांड 7 ने शिल्लक राहील. म्हणजे काय करणार आपण याला डिस्कार्ड करणार. ओके. पुन्हा अजून लिस्ट एलिमेंट चूज करा पहा 17 14 14 17 60 20 20 हा लिस्ट एलिमेंट आहे ना. हॅलो समजत आहे ना. हा 20 पहा लिस्ट एलिमेंट आहे. तर 20 साठी पहा 7 ही डिमांड आहे आणि 10 हा सप्लाय आहे. म्हणजे काय करणार डिमांड पूर्ण होईल आणि सप्लाय 3 ने शिल्लक राहील. म्हणजे हा वाला पण काय होईल डिस्कार्ड होईल. पुन्हा पहा लिस्ट एलिमेंट पहा 17 14 14 17 हे दोन्ही लिस्ट एलिमेंट आहे. म्हणजे तुम्ही कुठलाही चूज करू शकता. सपोज मी हा वाला सिलेक्ट केला 14 तर यासाठी डिमांड आहे 7 आणि सप्लाय आहे 9. म्हणजे काय होईल डिमांड कमी आहे ऍज कम्पेअर टू सप्लाय तर डिमांड पूर्ण होईल आणि सप्लाय 2 ने शिल्लक राहील. ओके. तर हा D3 पण काय करतो मी कॉलम डिस्कार्ड करतो. पुन्हा पहा स्मॉलेस्ट एलिमेंट चूज करा. हा 14 स्मॉलेस्ट आहे तर यासाठी पहा डिमांड किती आहे 5 आणि 5. सप्लाय किती आहे सप्लाय इथे किती राहिलं होतं शिल्लक 4. 4. येस 3 होतं 3. ओके. तर पहा डिमांड जास्त आहे आणि सप्लाय कमी आहे. म्हणजे काय होणार डिमांड पूर्ण होणार नाही. डिमांड 2 ने शिल्लक राहील आणि इथे जो आहे आपला सप्लाय हा तो काय होईल पूर्ण होईल. तर आपण काय करणार आता इथे S3 ला डिस्कार्ड करणार. आता लास्ट एलिमेंट 70 बाकी आहे. यासाठी पहा डिमांड पण 2 आहे आणि सप्लाय पण 2 आहे. म्हणजे सप्लाय पण पूर्ण होणार आणि काय होणार डिमांड पण पूर्ण होणार. म्हणजे हा डिस्कार्ड होणार. जेव्हा